नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 9/4/2024। तर पहा, आपण अंदाज दिलेला होता 27 तारखेला, 27/3 7 तारखेपासून राज्यामध्ये पावसाची सुरुवात होणार आहे आणि तो त्यामध्ये 8 ते 9 तारखेला बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्याप्रमाणे पहा, बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव ही जे पाऊस दिसत आहे ते समोरून माजलगावकडचा पाऊस आहे आणि वरी इकडे हे गेवराई, माजलगाव, गेवराई, बीड हे पाऊस असाच वरी सरकत आहे। पहा, मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे। तर आपण हा अंदाज 27 तारखेला पण दिलेला होता आणि त्याच्यानंतर परत पुन्हा आपण हा अंदाज 4-5 दिवस अगोदर पण दिलेला होता की 14 तारखेपर्यंत राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे। मेघगर्जनेसह वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता, तापमानामध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे। तर हे पाऊस दुपारच्या नंतर आपण सांगितलेला होता। तर पाहू शकता, ही वार इकडून आलेला आहे, पहा वार आहे पहा। आणि हा जो पूर्ण मी भाग दाखवत आहे हा बीड जिल्ह्याचा भाग आहे। बीड जिल्हा आमच्यापासून फक्त 500 मीटर अंतरावरच आहे सुरू। तर पलीकडची दिसते, शेवटचे जे दिसते तिकडे पलीकडे म्हणजे 500 मीटरच्या अंतरावर गोदावरी आहे। आणि हे पाऊस आभाळ बघा, आता आभाळ हे माझ्या डोक्यावर पण येत आहे आणि मेघगर्जनेसह माजलगावकडच्या साईडला पाऊस पडत आहे। तर उद्या पण बीड जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। बीड, गेवराई, माजलगाव 14 तारखेपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये 3-4 पावसाची शक्यता आहे। 3 ते 4 पावसाची शक्यता आहे। म्हणजे आज हा पहिला पाऊस आहे ह्या टप्प्यामधला, म्हणजेच ह्या महिन्यातला। तर आपण अंदाज दिलेल्याप्रमाणे म्हणजे माजलगाव पाऊस सुरू आहेच आणि हा इकडच्या भागाला आभाळ थोडं कमीच आहे। तर 10 तारखेला सुद्धा पावसाची शक्यता आहे। 11 तारीख, 12-13 तारखेला थोडा जो पाऊस वाढण्याची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये। 12 आणि 13 पहा, मेघगर्जना होत आहे। हा असाच पाऊस हा जालना जिल्ह्याकडे सरकत आहे, परत असा आहे। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपण सांगितली होती त्या अंदाजामध्ये, जालना जिल्हा, बीड जिल्हा। तर माऊली चिकणे हवामान अंदाज ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।